सर ज्योत्स्ना गंगणे लोकशाहीमधून. सर ज्योत्स्ना गंगणे लोकशाहीमधून. सर माझा प्रश्न उद्धव साहेबांना. त्याच्यासाठी लढतोय आम्ही. सर आम्ही पण सर तुम्ही लढताय. हो सर. सर माझा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस जे तुमचे आमदार गुवाहाटीला गेले, राज्य सोडून गेले, त्यावेळेस तुम्ही लगेचच राजीनामा ऑफर केला आणि तुम्ही तो राजीनामा दिला सुद्धा. हे खूप मोठं मन तुम्ही दाखवलं त्यावेळेस. विशेष म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जातं की स्वतः शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी पण तुम्हाला असा सल्ला दिला होता की विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही हा राजीनामा दिला पाहिजे वगैरे. तर तुम्हाला असं वाटतं का की राजीनामा देण्याची तुमची जी पद्धत होती ते भावनेच्या भरात न जाता जर तुम्ही तेव्हाही कायद्याच्या दृष्टीने विधानसभेमध्ये हे सगळ्या गोष्टी फेस केल्या असत्या तर असं घडलं असतं की नसतं, की परिस्थिती वेगळी असते? एक गोष्ट अशी आहे, पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं. मी ते वर्णन काय आता परत करू इच्छित नाहीये. पण या सगळ्या लोकांना मी काय कमी दिलं होतं? पण या लोकांनी एकदा जरी मला सांगितलं असतं की आम्हाला मराठमोळा वडापाव नको, आम्हाला शेवफाफडा किंवा ढोकळा द्या, तर दिला असतं मी त्याला. शेव आणि त्याच्याबरोबर कटिंग चाय पण द्या, तर दिला असतं मी त्यांना. पण त्याच्यासाठी सुरतला जायची गरज नव्हती, कारण ते इकडे सुरत दाखवू शकत नव्हते. इकडे ते उघड्या चेहऱ्याने फिरू शकत नव्हते, म्हणून ते पळाले. आणि मला असं वाटतं मी माझ्यातल्या एक काय त्याचा तो पटकन उच्चारणं कठीण आहे, काय सत विवेक बुद्धी, हा उच्चारला बरोबर, ती जागी आहे. आणि त्या विवेक बुद्धीला जागून मी राजीनामा दिला. मला सत्तेचा मोह तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही. मात्र मी परत सत्ता आणणार हे नक्की. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.